आज बीड मध्ये छगन भुजबळ यांची ओबीसी मेळावा पार पडत आहे. तत्पूर्वी त्या मेळाव्याला विरोध केला म्हणून मराठा बांधवांना नोटीस देण्यात आलेली आपण एकत्रित बघू शकतोय कशा पद्धतीने नोटीस देण्यात आलेल्या आहेत. त्यांना नोटीस दिलेली आहे ते गंगाधर काकुटे आपल्यासोबत आहेत. त्यांना एकत्रित काय सांगाल, आज तुम्हाला नोटीस दिलेली आहे, काय भावना आहेत? नोटीस दिल्याबद्दल आमचा कुठलाही आक्षेप नाही, कारण प्रशासनाला पोलिसांना त्यांचं काम करावंच लागतं. परंतु ज्या वेळेस आमचा मराठा जी इशारा सभा झाली होती त्यावेळेसही आम्हाला पोलीस बांधवांनी नोटीस दिली होती. त्याचा आम्ही स्वीकार केला, आम्ही शांततेत ती सभा पार पाडली. आज ओबीसी बांधवांची सभा आहे, आमचा त्या सभेला विरोध नाही. परंतु जे भुजबळ साहेब घटनात्मक पदावर आहेत आणि त्या पदाची एक गरिमा असते, लोकशाहीमध्ये त्याचं पावित्र्य राखलं पाहिजे, परंतु भुजबळांकडून ते राखलं जात नाही. ते मराठा समाजाबद्दल द्वेष आणि ओबीसी समाजाबद्दल विशेष ममत्व भाव दाखवत आहेत. या घटनेला आमचा विरोध आहे. म्हणून त्यांच्या या कृतीमुळे त्यांनी एकतर राजीनामा देऊन या सभेला आलं पाहिजे किंवा या सभेला त्यांनी येऊ नये. आणि येणारच असतील तर पोलीस बांधवांना आणि जिल्हा प्रशासनाला विनंती, ती सभा होऊ नये. नसता मराठा आणि ओबीसी समाजात वाद लावून या भुजबळांना आणि त्यांच्या जवळच्या लोकांना काही हिंसा घडवायची आहे की काय असा संशय आम्हाला आहे. म्हणून या घटनेचं पोलिसांनी सुद्धा चौकशी केली पाहिजे. आणि जर मराठा समाजाच्या आरक्षणाला भुजबळ मंत्रिपदावर राहून जर ते विरोध करणार असतील या सभेला, तर आम्ही पोलिसांना परवानगी मागू त्यांना भेटायची. आणि त्यांनी जर आम्हाला परवानगी दिली तर त्यांचा गांधीगिरी मार्गाने बेशरमीचं फूल देऊन आम्ही त्यांचा सत्कार करू आणि त्यांना विनंती करू की भुजबळ साहेब, तुम्ही मराठा द्वेष सोडा. मराठा समाज 18 पगड जातीच्या समाजाला घेणारा मोठा भाऊ सगळ्या म्हणून सगळ्या सोबत घेऊन जाणार आहे. आणि त्यामुळे तुम्ही मराठा विरोधाची भूमिका सोडा आणि मराठा आरक्षणाला पाठिंबा द्या. नसता येणाऱ्या काळात त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. हा सुद्धा इशारा आम्ही भुजबळ साहेबाला या माध्यमातून दिल्याशिवाय राहणार नाहीत. आणि कुठलंही आंदोलन आमचं असेल तर मनोजदादा जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे शांततेच्या पद्धतीने आमचं आंदोलन असेल. कोणीही कायदा हातात घेणार नाही. लोकशाही पद्धतीनं जे आखून दिलेली कक्षा आहे त्याच्याच माध्यमातून आम्ही आंदोलन करत राहू. बघू शकतो गांधीगिरी मार्गाने आंदोलन करणार. काय सांगाल, आज नोटीस आलेली आहे, काय सांगाल, काय भावना आहेत? कारण सभेच्या अगोदर नोटीस आल्या तुम्हाला. हे पहा, कार्यक्रम मराठ्याचा असला तरी मराठ्याच्याच पोरांना महिलांना नोटीस येतात. कार्यक्रम ओबीसीचा असला तरी मराठ्याच्या तरुणांना मराठा महिलांना नोटीस येतात. असा डर कशामुळे आहे मराठा विषयी? म्हणून आज छगन भुजबळ बीड शहरामध्ये येत आहेत. त्यांची सभा आमचा विरोध नाही त्यांच्या ओबीसींना, पण ओबीसीचाच विरोध का नेहमी असतो मराठ्यांना हा सुद्धा विचार केला पाहिजे. कारण आमचे मराठा तरुण बलिदान बरेच गेलेले आहेत, याचा सुद्धा छगन भुजबळनं विचार केला पाहिजे. जे 10-5 मराठे श्रीमंत सोडले तर बाकीचे नाहीयेत, हा सुद्धा विचार करावा. आज छगन भुजबळ बीड शहरामध्ये येत आहेत. बरेच मावळे महिला त्यांच्या विरोधामध्ये काय गांधीगिरी करणार आहेत, ते त्याला समोर जावं आणि छगन भुजबळनं मंत्रिपदाचा अगोदर राजीनामा द्यावा आणि बीड शहरामध्ये पाय ठेवावा, एवढंच मी तुमच्या माध्यमातून सांगू शकते. विश्रामाच्या फुलाचा सत्कार करण्यात येणार आहे असं एक मान्यता येते, कसं बघताय? गांधीगिरीनं सत्कार करणार आहेत, कारण मनोज भाऊ जरांगे पाटीलनं आम्हाला असं सांगितलेलं आहे की आपला शांततेचा मार्गाचा लढा जो आहे आपण शांततेच्या मार्गानेच घेणारे आहोत. मराठा आरक्षण कुणबी प्रमाणपत्र म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात नाहीत, मनोज भाऊ जरांगे पाटीलच्या. काय सांगाल, एकंदरीत आज नोटीस येतात भुजबळ साहेबांच्या सभेच्या अगोदर, कसं बघता याकडे? कारण सभेच्या अगोदर नोटीस तुम्हाला आल्या, याच्या अगोदर देखील आल्या. मराठ्यांच्या सभेच्या वेळी देखील मराठ्यांनाच नोटीस आल्या आणि आता ओबीसीची सभा देखील आहे तर मराठ्यांनाच नोटीस आल्या आहेत. त्या कायदेशीर नोटीसीचा आम्ही सन्मान करतोय, पण मराठ्यांना जाणून बुजून काढून नोटीस येतात हा गोड बंद झाले. आमचा भुजबळांच्या सभेला विरोध नाहीये. आमचं त्यांनी फक्त ते घटनात्मक पदावर असताना त्यांनी राजीनामा देऊन विशेष समाजाच्या सभा घ्याव्यात, या गोष्टीला आमचा विरोध आहे. त्यांनी राजीनामा द्यावा आणि खुशाल समाजाच्या सभा घ्याव्यात. घटनेत अशी तरतूद आहे, त्यांनी शपथ घेतलेली मंत्रिपदाची की सर्व समाज आम्ही समान लेखू, तरी त्या सत्तेचा ते भंग करत आहेत. ह्या गोष्टीला आमचा विरोध आहे. त्यांनी सरळ राजीनामा द्यावा आणि समाजाचे मेळावे घ्यावे. काय सांगाल तर एकंदरीत आज ओबीसीच्या मेळाव्याच्या अगोदर तुम्हाला नोटीस येतात, कसं एकंदरीत याकडे बघताय आणि आज तुम्ही निश्चित करणार त्या गोष्टीचा?
लोकशाहीने आणि संविधानाने हा आम्हाला अधिकार दिलेला आहे की आम्ही आमचं आरक्षण ओबीसी मधून मागतोय. आणि जे घटनात्मक पदावर बसलेले जे आपले मंत्री महोदय आहेत छगन भुजबळ, तर हे पालक म्हणून आपण स्वीकारलेले. मग पालक 2 लेकरांमध्ये भेद कसा करू शकतो? जर समाजाची परिस्थिती चांगली असली असती तर आज 70-75 आमचे जे लोक आहेत तर त्यांनी आत्महत्या केली नसती. हे भुजबळ साहेबांच्या कसं लक्षात येत नाहीये? आणि ते ओबीसी आमचा, मराठा आमचा नाहीये, ह्या गोष्टी कशा काय करू शकतात? अशी पार्सलिटी करणं हे संविधानाला आणि ते ज्या पदावर बसलेले तर याला ते शोभत नाहीये आणि त्यांना ही सांगण्याची वेळ यावी, हे आमचं दुर्दैव आहे. गांधीगिरी मार्गाने आंदोलन करताय तुम्ही, कसं बघताय याकडे? तर तुम्ही सत्कार करणार गांधीगिरी मार्गाने त्यांचं? मनोज भाऊ जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे की कधी तुम्ही कुठलीही भूमिका घेतली तर ती शांततेच्या पद्धतीने घ्या आणि लोकशाही पद्धतीने अनेक मार्ग आहेत की तुम्ही त्यांना विरोध निदर्शन करून दर्शवू शकता. त्यामुळे आम्ही कुठलाही कायदा हातात न घेता गांधीगिरी पद्धतीने त्यांना विरोध करणार आहोत आणि त्यांना तेच ही सांगण्याचं आमचं दुर्दैव आहे की तुम्ही पार्सलिटी समाजामध्ये करू नका. हे त्यांचं एवढ्या मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तीला आम्ही सांगतोय, हेच आमचं आम्हाला नेहमी वाटतं की दुर्दैव आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस नोटिसा दिल्या जातात, ज्यावेळेस मनोज भाऊ जरांगे पाटील यांची सभा होती त्यावेळेसही मराठ्याने आंदोलकांना नोटिसा दिल्या आणि आता ओबीसीचा एल्गार मिळावा तरी मराठा आंदोलकांना नोटिसा दिल्या. तर ही कोणती पद्धत आहे? कशामुळे? म्हणजे आणि आम्ही जर लोकशाही पद्धतीने आमच्या मागण्या मांडत असतो तर त्यात गैर काही नाहीये. तो संविधानाने दिलेला अधिकार आहे. बघू शकतो आपण या ठिकाणी, आम्ही जर लोकशाही मार्गाने आमचं आरक्षण मागत असेल तर गैर काय? मात्र छगन भुजबळ यांची बीडमध्ये सभा पार पडते, त्या सभेच्या ठिकाणं गांधीगिरी मार्गाने बेसरमाचं फुल देऊन त्यांचं आम्ही स्वागत करणार असल्याचं मराठा बांधवांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. मुंबई त्यासाठी योगेश काशीद, बीड.